डॉक्टर प्रकरणातील महिलेचे हॉटेलमधील आत्महत्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. मृत्यूनंतरही डॉक्टरचे व्हॉट्सअप ऍक्टिव्ह होते का? डेटा डिलीट केल्याचा कुटुंबियांचा गंभीर आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खतांवरील 38,000 कोटींच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. ते इंडिया मॅरिटाईम वीक 2025 मधील ग्लोबल मॅरिटाईम CEO फोरमला संबोधित करणार. बेस्टच्या ताफ्यात 157 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत, ज्यांचे लोकार्पण 28 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचे आगमन. मुंबईत ढगाळ वातावरण तर विदर्भात गारपिटीची शक्यता. पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती, उच्च न्यायालयाचा निर्णय. अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचा आणि अजितदादांचे अनेक माजी आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पक्ष कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. फरशा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने 3 वाहनांना धडक दिली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.